भाग क्रमांक 7. साधकाच्या मनातील चांगले आणि वाईट विचार म्हणजेच कुरुक्षेत्रावरील अंधवृत्ती कौरव आणि पंडित वृत्ती पांडव यांच्यात युद्ध झाले. यामध्ये भाग 6 मध्ये पांडवांकडून युद्ध लढलेले काही युद्धे आपण बघितले. पांडव पक्षातील पुढील युद्धे आणि त्यांचा व्यास अभिप्रेत आत्मअध्ययनाचा अर्थ आपण भाग क्रमांक 7 मध्ये बघणार आहोत. योगस्तंभ हे यूट्यूब चॅनेल सर्व मानवाकरता जे स्वतःला उत्क्रांती अवस्थेस नेण्यास इच्छुक आहेत, ज्यांना नराचा नारायण आणि मूढाचा अनुक्रमे क्षिप्त, विचारवंत आणि मुमुक्षु बनायचे आहे, ज्या सर्वसामान्यांना जीवनात स्थिरत्व आणून सुखी जीवन जगायचे आहे, जीवनात प्रगती करायची आहे, या सर्व प्रगतिशील मनुष्य अर्थात साधकांकरता योगी मनोहर यांच्या मार्गदर्शक तत्वांच्या आधारे योगस्तंभ हा उपक्रम राबवित आहोत. सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे शरीर हे माझे उपकरण असून मी म्हणजे शरीर नाही हे समजण्याकरिता आदर्श जीवन प्रणाली अंगीकारणे आवश्यक आहे. प्रत्येकास प्रगतिशील जीवन जगायचे आहे, जीवनात उत्क्रांत व्हायचे आहे आणि तोच जीवनाचा मूळ उद्देशही आहे. तरी आपणा सर्वांना विनंती आहे की योगस्तंभ चॅनेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमधील माहिती जीवनात अंगीकारून चॅनेलला लाईक करा. धन्यवाद. नमस्कार सर्व साधक मित्रांचे योगस्तंभ यूट्यूब चॅनेलवर स्वागत. आपणा सर्वांकडून भरभरून प्रतिसाद या चॅनेलला मिळत आहे, याबद्दल मिलिंद खेकाळे तुमचा ऋणी आहे. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वंदे परमानंद माधव. जय सद्गुरु. कल्पनाताई आज आमच्या यूट्यूब चॅनल स्टुडिओमध्ये आलेले आहे. त्यांचे स्वागत करून आजच्या सेशनला आपण प्रारंभ करू. ताई नमस्कार. नमस्कार. आज मागच्या सेशनमध्ये आपण कुरुक्षेत्रात पांडव पक्ष आणि त्या पांडव पक्षातील वेगवेगळे योद्धे याची माहिती घेतलेली होती, परंतु मागच्या सेशनमध्ये काही योद्धेच झालेले होते. त्यांचे पुढचे योद्धे आणि त्याचा भगवान वेदव्यासांना अभिप्रेत असलेला त्यांचा वैदिक आशय आता आपल्याला बघायचा आहे. ताई, नरपुंग शैब्य हा पांडवांकडून कुरुक्षेत्रावर लढला. हा शैब्य जो आहे हा शिबिराजाचा मुलगा. या शिबिराजाबद्दल एक गोष्ट आलेली आहे, ती काहीतरी कबूतराची गोष्ट आहे. ती सांगून त्याच्यातला आध्यात्मिक आशय आणि नंतर शैब्य कोण आहे ते सांगाल का? अशी कथा आहे की शिबिराजाच्या घरी कपोत हा अतिथी म्हणून आला होता. म्हणजे त्या कपोताला अतिथी म्हणून त्यांनी अतिथीला अन्नदान द्यायचं. अतिथी देवो भव मानतो आपण. तर त्या अतिथीला त्याच्या इच्छेनुसार जे काय द्यायचं ते शिबिराजाने तो त्या कपोताला द्यायचं होतं. तर त्याने आपल्या कपोताने मांस मागितलं त्याला. तर त्याने आपल्या मांडीचं पहिल्यांदा मांस काढून दिलं, पण कपोताची संतुष्टी झाली नाही. मग असं करता करता त्या शिबिराजाने स्वतःलाच तिथे सरेंडर केलं की तू मलाच घेऊन टाक. म्हणजे पूर्ण शरीरच त्याला तू घेऊन टाक. अशा पद्धतीची एक ती कथा आहे. तर त्याचा मुलगा, शिबिराजाचा मुलगा शैब्य हा पांडवांकडून लढणारा साधक दाखवलाय. आता शैब्य म्हणजे काय?
शैब्य म्हणजे सत्याकरता लढणारा साधक. हम्म. सत्याकरता सर्वस्वाचा त्याग. आता शिबीने सर्वस्वाचा त्याग केला तसा त्याचा मुलगा सुद्धा तेवढाच त्याच्या इतकाच श्रेष्ठ असेल. म्हणजे जसा शिबी राजा होता तसा हा, तसाच त्याच्यापेक्षा उच्च अवस्था म्हणजे त्याचा मुलगा फळ म्हणजे त्याचं फळ. तर तो शिबीचा मुलगा शैब्य. हा शैब्य म्हणजे सर्वस्वाचा म्हणजे सत्याकरता सर्वस्वाचा त्याग करणं, अशी शैब्याची व्यासांना अभिप्रेत असलेली व्याख्या आहे. की सत्य जाणण्याकरता जो सत्य जाणणारा जो श्रेष्ठ साधक असतो म्हणजे त्याला स्वार्थ नसतो. तो कुठल्याही प्रकारे स्वार्थ विरहित असतो. निस्वार्थ बुद्धीने जो कार्य करतो, निस्वार्थ बुद्धीने जो जातो, असा श्रेष्ठ साधक म्हणजे शैब्य. मानवामधली निस्वार्थ वृत्ती ही पांडवाकडेच राहील याच्यातून आपल्याला अर्थ मिळतो. आता त्याच्या पुढचं पात्र आहे युधामन्यू. हा सुद्धा योद्धा पांडव वृत्तींकडून लढला. आता युद्ध पासून युद्ध शब्द तयार झालेला आहे आणि युद्धापासून युद्ध आणि योद्धा. हा मन्यू म्हणजे काय तर क्रोध आणणारा. जोपर्यंत लढायचं असेल, शत्रू पक्षाला जर नेस्तनाबूत करायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला क्रोध आणावा लागतो. क्रोधाशिवाय आपण लढू पण ते म्हणजे जी वीर शक्ती असते, वीरत्व आपल्यामध्ये येत नाही क्रोधाशिवाय वीरत्व येत नाही. तसा हा युधामन्यू आहे. युद्ध म्हणजे युद्ध करणारा, मन्यू म्हणजे क्रोध उत्पन्न करणारा. क्रोधाने जो लिप्त आहे म्हणजे त्याला क्रोधानेच, आपण शत्रूला क्रोधानेच मारणार ना, तसा तो युधामन्यू म्हणून सांगितलेला आहे. युद्धामध्ये जो हिरहिरीने त्वेषाने युद्ध करेल तो जिंकेल. म्हणजे सत्य गोष्टी करता पांडव पक्षांतर्फे युद्ध करणारा आणि हिरहिरीने पुढे जाऊन लढणारा युधामन्यू. अच्छा. त्याच्यानंतरचं पात्र म्हणजे युद्ध आहे उत्तमौजा. आता उत्तम म्हणजे खालून वर येणे. म्हणजे उतू जाणे, जातो पाणी उफाळून बाहेर येणं. उत्तम म्हणजे वरून खाली येणार, खालून वर हा म्हणजे असा उतू जाणारा. उत म्हणजे खालच्या अवस्थेतून वरच्या अवस्थेत येणारा. आणि तम म्हणजे अवस्था. आणि त्याच्यात मौजामध्ये ओज शब्द आलाय. ओजस तत्व जोपर्यंत जागृत होत नाही तोपर्यंत काव्य हे ते स्फुरत नाही. तसं म्हणजे खालच्या अवस्थेतून आपतत्वातून पुढे जाऊन म्हणजे ओजस तत्वामध्ये येईल तेव्हा तो पुढे काही लिखाण वगैरे हे जे करतो म्हणजे तो ती अवस्था, त्या अवस्थेला उत्तमौजा म्हटलेला आहे. म्हणजे खालच्या आपतत्वातून तेजस तत्वात जाणारा सागर म्हणजे उत्तमौजा. उच्च अवस्थेत जाणारा, खालच्या अवस्थेतून वरच्या अवस्थेत जाणारा तो उत्तमौजा, असं व्यासांना अभिप्रेत आहे. याच्यामध्ये नंतरचं पात्र आणि महत्वाचं पात्र म्हणजे अभिमन्यू. अभिमन्यूची गोष्ट जी आहे, अभिमन्यू हा सुभद्रेपासून अर्जुन पुत्र आहे आणि सुभद्रेच्या गर्भात असताना सुभद्रेने श्रीकृष्णाला म्हणजे भावाला, स्वतःच्या भावाला प्रश्न केला की चक्रव्यूहातून चक्रव्यूह तोडायचं कसं, आतमध्ये कसं जायचं. त्यावेळेला तो पोटात असताना अभिमन्यू ते ऐकतो
आणि ते गर्भसंस्कार होतात. म्हणजे त्या काळात आयुर्वेद जी वैदिक परंपरेचा अथर्वशास्त्रात आलेलं आहे ते सुद्धा खूप प्रगत होतं. या गोष्टीवरून ते लक्षात येतं. त्याचं असं आहे, पुरातन काली गर्भसंस्कार सांगितलेले आहे. 16 प्रकारचे संस्कार, षोडश संस्कार वैदिक परंपरेत येतात. परंपरेचे सांगितलेले आहेत. काकाजींचा षोडश संस्कार बद्दलही एक पुस्तक आहे. षोडश संस्कार म्हणून एक पुस्तक आहे. तर षोडश संस्कारामध्ये गर्भाच्या पूर्वी म्हणजे गर्भधारणेच्या पूर्वी असणारे संस्कार, गर्भधारणा असताना संस्कार आणि जन्मानंतरचे संस्कार असे सगळे संस्कार म्हणून षोडश संस्कार आहे. अच्छा. तर गर्भधारणा असताना म्हणून पूर्वीच्या काळी लोक म्हणजे सांगायचे की स्त्रीला जर गर्भवती असेल तर तिने मंदिरात जावं, चांगलं वाचन करावं, चांगल्या गोष्टी ऐकाव्या. याचं कारण असं की हे जे करत आहेत या सगळ्याचा संस्कार त्या गर्भावर होणार असतो. आता अभिमन्यू हा सुभद्रेचा मुलगा सांगितला आहे. सु म्हणजे कल्याणकारक, चांगली, सु म्हणजे चांगली आणि भद्र म्हणजे कल्याणकारक. तर ही सुभद्रा म्हणजे काय? चांगली आणि कल्याण करणारी वृत्ती, चांगली वृत्ती, साधकाचं कल्याण करणारी वृत्ती. हिचा पुत्र जो आहे तो दाखवलेला आहे अभिमन्यू. आता अभि म्हणजे काय? अभि म्हणजे समोर. अभिचा अर्थ अभि आणि मन्यू. अभि म्हणजे समोर आणि मन्यू म्हणजे लवकर संस्कार ग्रहण करणार. म्हणजे जसं द्रौपदी म्हणतो की द्रुतगतीने संस्कार करणारी, तसा अभिमन्यू हा अभि म्हणजे समोर आणि मन्यू म्हणजे संस्कार ग्रहण, लवकर संस्कार ग्रहण करणारी ती वृत्ती. म्हणजे की आपण जसं म्हणतो की एक पाठी आहे, हे साधक जेव्हा ध्यान करतो तेव्हा तो एक पाठीच होतो. ही सुभद्रा वृत्तीपासून मिळणारा अभिमन्यू. तर त्यांनी अभिमन्यूंनी कुरुक्षेत्रामध्ये चक्रव्यूह तोडलं. आणि चक्रव्यूह तोडून तो जेव्हा आतमध्ये गेला, चक्रव्यूह तोडायचं हे तर शिकवलेलं नव्हतं, ते गर्भसंस्कारामधून त्यांना माहिती होतं आणि तो तिथे मारला गेला. त्याविषयी त्या गोष्टीचा आध्यात्मिक असे काय? आता चक्रव्यूह म्हणजे आता हे शरीराशी संबंधित आहे. आपल्या आता अभिमन्यू चक्रव्यूहात प्रथम द्वारात जाऊन 7व्या द्वारात मारला गेला असं त्याचं वर्णन आहे. बरोबर. तर प्रथम द्वार आणि 7वं द्वार, आता हे काय आहे? तर हे आहे आपल्या शरीरातील चक्र. चक्र म्हणजे योगचक्र. योगचक्र. आता हे योगचक्र मूलाधार, नाभीनंतर हृदय, आपण कंठ, तालू, भ्रूमध्य, सहस्रार म्हणजे विशुद्धी चक्र, आज्ञाचक्र, हे जे 7 चक्र आपण मानतो हे 7 चक्र आहे. अच्छा. म्हणजे चक्रव्यूह हे काही बाहेरचं व्यूह नसून ते कायाव्यूह, पतंजली योगशास्त्रामध्ये कायाव्यूह म्हटलं पतंजलीने, त्याप्रमाणे इथे रूपकात्मक चक्रव्यूह केलं. तर पतंजली असं म्हणतात नाभी चक्रे कायाव्यूह ज्ञान. तर जोपर्यंत आपली कुंडलिनी शक्ती जागृत होत नाही आणि कुंडलिनी शक्ती जागृत होईल तर एक एक चक्र ती ओलांडत नाही तोपर्यंत त्याला समाधी अवस्थेपर्यंत पोहोचता येत नाही. तर पहिलं चक्र कोणतं आहे? तर मूलाधार चक्र. दुसरं मग काकाजींनी नाभी चक्र सांगितलंय, कोणी स्वाधिष्ठान म्हणतं पण काकाजी नाभी चक्र त्याला असं म्हणतात. तिसरं अनाहत म्हणजे हृदय चक्र म्हणतो, नंतर विशुद्धी चक्र, मग काकाजींनी तिथे तालू चक्र घेतलेलं आहे, म्हणजे कोणी त्याला बिंदू चक्र सुद्धा असं म्हणतात. आणि पिट्युटरी ग्लँडच्या खाली ते जे आहे ते तालू चक्र आणि भ्रूमध्य आणि नंतर सहस्रार. तर हा कुठे मारला गेला? 7व्या चक्रात मारला गेला. म्हणजे समाधी अवस्थेच्या तिथे तो मारला गेला. समाधी अवस्था 7वं जे चक्र आहे ते सहस्रार आणि समाधी अवस्था. तर जोपर्यंत
साधक एक एक चक्र पार करत नाही. आता अभिमन्यूनी चक्रव्यूहात प्रवेश केला, त्याने एक एक चक्र ओलांडलं आणि 7व्या द्वारामध्ये तो मारला गेला. म्हणजे 7वी जी अवस्था आहे, समाधी जी अवस्था आहे, त्या अवस्थेला त्याला पार करायचं होतं, त्या तिथून वर जायचं होतं. म्हणजे समाधीच्याही पलीकडे निर्विकल्प समाधी, ही साधी समाधी झाली, आणि निर्विकल्प समाधी अवस्थेला आपल्याला जायचं होतं. पण ते त्याला तिथपर्यंतचं ज्ञान नव्हतं. म्हणजे जेव्हा श्रीकृष्ण सुभद्रेच्या गर्भात असताना श्रीकृष्ण जेव्हा ते सांगत होते, तेव्हा सुभद्रेला झोप लागली आणि पुढचं ज्ञान तिला ऐकता आलं नाही, अशी ती कथा आहे. तर झोप लागली म्हणजे काय लागलं, त्या अवस्थेत तो चालला गेला, साधक त्या अवस्थेत गेला. मग त्या अवस्थेतून त्याला बाहेर नाही येता येत लवकर. म्हणजे व्यासाशय जो आहे, आता व्यास शब्दातही अभिप्रेत तोच अर्थ आहे की जो साधक ईश्वरीय अवस्थेशी म्हणजे विश्वाच्या सेंटरमध्ये जाऊन परत जीवन प्रतलावर येतो तो व्यास. परंतु हा ईश्वरीय अवस्थेशी एकरूप तर झाला पण जीवन प्रतलावर नाही आला, असा हा या गोष्टीचा अर्थ, असा याचा अर्थ आहे. म्हणजे तो समाधिस्थ झाला. आता गोष्ट खूपच छान छान महाभारतात गुंफलेले आहेत. वेदव्यासांना मनापासून नमस्कार करून चक्रव्यूह हा एक पाठ येतो. चक्रव्यूहाचा द्वार, चक्रव्यूह. आता कायाव्यूह म्हणजे चक्रव्यूह आहे. तर त्याच्यात अजून पुढची गोष्ट आलेली आहे उत्तरा आणि परीक्षित. उत्तरेचा पुत्र परीक्षित आहे. उत्तरा ही अभिमन्यूची पत्नी आहे. उत्तरा ही विराट राजाची मुलगी पण आहे. तिला परीक्षित झाला. ती हे कुरुक्षेत्राचं युद्ध चालू असताना ती गर्भवती होती. आणि गोष्ट अशी आहे की अश्वत्थामाने या उत्तरेच्या गर्भावर ब्रह्मास्त्र फेकले. परीक्षिताला गर्भात असतानाच मारून टाकावं या उद्देशाने अश्वत्थामाने ब्रह्मास्त्र गर्भावर फेकलं. परंतु हे श्रीकृष्णाच्या लक्षात आलं आणि त्वरित श्रीकृष्णाने सुदर्शन चक्राने त्या गर्भाचं रक्षण केलं, अशी गोष्ट आहे. सरळ अर्थ घेतला तर ती काही लक्षात येत नाही एक्झॅक्टली काय गोष्ट आहे. उत्तर म्हणजे साधकाची उत्तर अवस्था. आता उत्तरेच्या गर्भात परीक्षित आणि परीक्षिताला अश्वत्थामाने मारला असतं. आता हा अश्वत्थामा कोण? अ म्हणजे नाही आणि श्व म्हणजे श्वास प्रश्वास. अच्छा, अश्व म्हणजे घोडा नाही होत. अश्व म्हणजे घोडा नाही. अश्व म्हणजे अ म्हणजे नाही, श्व म्हणजे श्वास प्रश्वास, श्वास रहित अवस्था म्हणजे कुंभक प्राणायाम जो आपण म्हणतो ती कुंभकावस्था. आणि कुंभकावस्थेला सर्वस्व मानणारा साधक म्हणजे अश्वत्थामा. अच्छा, म्हणजे ती सर्वश्रेष्ठ अवस्था तो मानतो. पण त्याही पलीकडे म्हणजे साधनेमध्ये त्याही पलीकडे जायचं असतं. त्या श्वास अवस्थेच्याही अवस्था जमली म्हणजे सगळं काही अध्यात्म जमलं असं त्याला वाटणारा जो साधक तो अश्वत्थामा. पण त्याच्या ती अर्धवट अवस्था आहे म्हणून तो कौरवांकडे. आणि हा अश्वत्थामा अस्त्र. आता अ आणि स्त्र. अस्त्र शब्दाचा अर्थ असा आहे की असं म्हणजे असणे आणि त्र म्हणजे धारण करणे. तर जी धारण करणारी शक्ती आहे ते म्हणजे अस्त्र. आणि याने कुठलं अस्त्र मारलं तर ब्रह्मास्त्र मारलं. आता याचा ब्रह्म म्हणजे उच्च अवस्था,
ब्रह्मावस्था म्हणजे ईश्वरीय मूळ ईश्वरीय मूळ अवस्था अवस्था. ज्याच्यापासून हे निर्माण तर होऊन त्याला राहिलेलं बाण असतं. मारायचा आहे. हा. साधकाला त्याला बाण मारायचा आहे. म्हणजे पहा, अर्जुन आणि रामाचे जे बाण दाखवले आहेत ते कुठे ब्रह्मावरच मारलेले आहेत. ब्रह्मावरच मारले. आणि त्यांचा बाण कधी चुकलेला नाही असं सांगितलेलं आहे. म्हणजे काय तर तो साधक अतिशय उच्च साधक असतो आणि त्याचं लक्ष असतं की ब्रह्मज्ञान प्राप्त करायचं आणि त्याच याने तो बाण सोडतो म्हणजे त्या दिशेने तो वाटचाल करत असतो आणि वाटेत येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्याच्यावर तो मात करत असतो. तर असं हे ब्रह्मास्त्र, ब्रह्म जाणणारी अवस्था, ही ब्रह्म जाणणारी अवस्था ह्या बाण तो मारतो. कोणाला मारतो? उत्तरेच्या गर्भात असलेला परीक्षिताला. आता सुदर्शन चक्र हे दिलेलं आहे त्यांनी की सुदर्शन चक्राद्वारे श्रीकृष्णाने वाचवतो. सुदर्शन म्हणजे काय? सु म्हणजे चांगलं, सव्य गतीने दर्शन. आता जेव्हा घटना प्राप्ती होत असते तेव्हा कुठलेही चक्र हे सव्य गतीने फिरताना दिसतं. म्हणून आपण मंदिरामध्ये प्रदक्षिणा घालतो तर प्रदक्षिणा सव्य गतीने प्रदक्षिणा. आणि अपसव्य म्हणजे घटना प्राप्तीसाठी सव्य गती आणि विघटनासाठी आपण अपसव्य गती असते. म्हणजे आपण मंदिरामध्ये देवाच्या मूर्तीभोवती उलटी प्रदक्षिणा घालत नाही, परंतु वामविद्या जे असतात, हे वाम साधना करणारे काही लोक असतात. मला तुमच्या ते पुस्तकामध्ये वाचलं होतं की ते उलटी साधना करतात, उलट्या प्रदक्षिणा. तर विघटनासाठी एखादी गोष्ट नष्ट करायची असेल किंवा नष्ट व्हायची असेल तर त्याला आपण विपरीत करणे म्हणतो. याच्यामध्ये सुद्धा आसनामध्ये सुद्धा विपरीत करणे असं एक आसन आहे. सर्वांगासन आणि एक विपरीत करणे. विपरीत म्हणजे काय? तर पायाकडून डोक्याकडे, म्हणजे पाय वर करतो आणि डोकं खाली करतो, विपरीत करतो ना. ती विपरीत करणे म्हणजे चुकीचं जे करत असेल तर विघटन होतं आणि सव्यघटनी म्हणजे घटना प्राप्ती असते. म्हणजे जन्माला यायचं असेल तर घटना झाली आणि मृत्यू असेल तर विघटन झालं. म्हणजे सुदर्शन म्हणजे घटना प्राप्तीसाठी घटना प्राप्ती ह्या सुदर्शन चक्रानेच प्राप्त होतात. तर हे सुदर्शन चक्र श्रीकृष्णाच्या हातात हे क्लॉकवाईज फिरताना सतत दाखवलेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जे विज्ञान आहे हे एवढं डीप विज्ञान आहे. म्हणजे विश्वाच्या दोन शाश्वत गती आहेत, एक सव्य आणि दुसरी अपसव्य. म्हणजे अँटी क्लॉकवाईज ज्याने विघटन होतं आणि पूर्ण विश्व हे ईश्वरीय अवस्थेत समायोजित येतं, समावलं जातं आणि त्या ईश्वरीय अवस्थेपासून घटना प्राप्ती व्हायची असेल तर सव्य गतीनेच होते, म्हणजे सुदर्शन गतीनेच होते. आता शिखंडी हा सुद्धा पांडवांकडून होता. पांडवांकडून शिखंडीची गोष्ट फारच म्हणजे छान गोष्ट आहे. ते मागच्या सेशन मध्ये अंबिका या काशी राजाच्या मुली होत्या आणि त्या भीष्म जेव्हा पळवतो आणि त्यांच्याशी लग्न करत नाही तेव्हा त्या भीष्मापासून चालल्या जातात, पण प्रतिशोध घेण्यासाठी त्यांची स्वतःचा जीवनत्याग करतात आणि पुनर्जन्मामध्ये येतात. म्हणजे पुनर्जन्म ही घटना प्राप्ती वारंवार होते याच्यावरून सिद्ध होतं. त्याचप्रमाणे जी त्याच्यातली अंबिका असते ती शिखंडी रूपाने या जन्मामध्ये येते आणि ती षंड असते. एकाच जन्मामध्ये तिला पूर्वजन्मामध्ये ती म्हणजे पूर्वजन्माचं जे तिचं हे सांगितलं आहे की पुढच्या जन्मी तू ती प्रतिशोध घेणार असं ती कथा आहे. पण जेव्हा शिखंडीचं नाव येतं
तर शिखंडी पहिले हेच असतो, मुलगाच असतो हा आणि नंतर मग ती स्त्री होते. हा म्हणजे सेक्स चेंज जो होतो, हा. म्हणजे त्या काळी सुद्धा लिंग अशा- परिवर्तन ज्याला आपण लिंग- म्हणतो, हा तर ती कला त्या काळी सुद्धा अवगत असावी. हा त्याच्यावरून ही ते लक्षात विज्ञान, येतं. ते विज्ञान त्या काळी सुद्धा अवगत असावं. हा म्हणजे आता जे सर्जरी होतात हा. किंवा माणसाची स्त्री किंवा स्त्रीचा मनुष्य करता येतो होतो वगैरे आपण बऱ्याचशा गोष्टी बघतो, परंतु ही गोष्ट मात्र महाभारतात आली, महाभारतात आलेली आहे, शिखंडी रूपाने. शिखंडी रूपाने. आणि मग तर शिखंडीला समोर करून शिखंडी मागून हा. अर्जुन बाण चालवतो आणि भीष्म धाराशायी होतात, अशी ती गोष्ट आहे. तर भीष्माने आपलं मरण सांगितलेलं असतं द्रौपदीला, की माझं मरण कशात आहे. हा. कुरुक्षेत्रावर जेव्हा युद्ध होतं आणि युद्धाच्या 10व्या दिवसही येऊन जातो आणि पांडव समाप्त होत नाही, तेव्हा दुर्योधन चिडून म्हणतो की तेव्हा भीष्म पितामह हे असतात, तुम्ही पार्सलिटी करून राहिलेली आहे आणि पांडवांबद्दल तुमच्या मनात हे आहे म्हणून तुम्ही मारत नाही, असा दुर्योधन आरोप करतो त्यांच्यावर. तर तेव्हा भीष्म म्हणजे निर्धार करणारी निर्धार शक्ती, ती म्हणताय की मी उद्या पूर्ण भूमीने पांडव करेन, म्हणजे पांडवांचा नाश करेन. आणि हे जेव्हा कृष्णाला कळतं तेव्हा कृष्ण त्यांच्या बचावाकरता द्रौपदीला सांगतो की तू माझ्यासोबत पांडवांच्या बचावाकरता द्रौपदीला घेऊन जातो भीष्मांकडे, की भीष्म जेव्हा ध्यान धारणेत असतात तेव्हा तू त्यांना जाऊन नमस्कार कर. आणि द्रौपदी त्यांना नमस्कार करते आणि भीष्म त्यांना म्हणतात की अखंड सौभाग्य ती हो. मग ती त्यांना विचारते की तुम्ही मला हा आशीर्वाद कसा काय दिला, उद्या तर तुम्ही पांडवांना मारणार आहात, तर मग हा आशीर्वाद कसा काय करत आहे. तेव्हा ते त्यांच्या मरणाचं रहस्य सांगतात की मागच्या जन्मी जी अंबा होती, अंबालिकामध्ये जी कोणी होती ती प्रतिशोध घेणार म्हणून तिचा जो पुनर्जन्म झालेला आहे. आणि तुमच्या पांडवांकडे शिखंडी जी व्यक्ती आहे त्या शिखंडीला, ती शिखंडी म्हणजे ती पूर्वजन्मीची अंबा आहे. तेव्हा मी स्त्रीवर वार करणार नाही असं मी हे केलेलं आहे. तेव्हा तू तिला जर अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करायला लावलं तर माझा मृत्यू अटळ आहे, असं निर्धार शक्ती सांगते. आता ही चुकीची निर्धार शक्ती आहे म्हणून, पण ही सत्याकरता लढणारी आहे, पण चुकीच्या बाजूनी लढते आहे म्हणून ती आपलं मरण सांगते. तर हा शिखंडी म्हणजे मयूर म्हटलंय. शिखंडी म्हणजे काय तर मोर, मोराला शिखंडी असं म्हटलेलं आहे. का तर मोराच्या ठिकाणी असा तुरा जो असतो, तुरा म्हणजे ती उच्च अवस्था, तुरीय अवस्था. हा, तुरीय अवस्था, ती उच्च अवस्था. आणि पूर्वी पण बघा असं चौल ठेवायचे, पूर्ण केस कापून घ्यायचे आणि इथे असे मध्ये शिखा अशी ठेवायची. ती जी पद्धत होती ती पद्धत त्या काळात होती म्हणून त्याला शिखंडी असं. हा, शिखंडी म्हणजे उच्च अवस्था, श्रेष्ठ अवस्था. म्हणजे वेदव्यासांनी जेव्हा महाभारत रचलं त्यावेळची समाज संकल्पना ही इनडायरेक्टली या वेगवेगळ्या पात्रांच्या माध्यमाने आपल्याला समजते, कशी त्यावेळची सामाजिक व्यवस्था होती हे यावरून लक्षात येतं. तर शिखंडी बद्दल अजून काही सांगू शकाल का तुम्ही? शिखंडी ही स्त्रीलिंगी दाखवलेली आहे. आता कुंडलिनी जागृती जेव्हा होते तेव्हा कुंडलिनी हा शब्द जो आहे हा स्त्रीलिंगी दाखवलेला आहे. आणि समाधी अवस्था जी आहे ती संस्कृतामध्ये पुल्लिंगी दाखवलेली. तर शिखंडी म्हणजे पूर्वजन्मामध्ये म्हणजे
मूलाधार म्हणजे पूर्वजन्म, म्हणजे तिच्या मूलाधाराचं म्हणजे आधी कुंडलिनी जागृत होण्याची जी अवस्था आहे ती स्त्री अवस्था दाखवते. स्त्री अवस्था म्हणजे ते योग चक्र जेव्हा सिद्ध होत जेव्हा पुढे जातात, पुढे जाईल आणि सहस्रामध्ये ते जागृत होऊन स्थिर होऊन तो समाधी अवस्थेला जाईल, तेव्हा तो पुरुष बनेल, शिखंडी बनेल. अच्छा, मूलाधारापासून याच्यातही सगळीकडे साधना रहस्यच सांगितलं, साधना रहस्यच आहे. आणि योगाशयमध्ये योग चक्र, सुषुम्ना नाडी, चंद्र नाडी, सूर्य नाडी याच्यावरच सर्व पूर्ण योगाशय हा ती संकल्पना तीच आहे की पूर्ण जे काही सांगितलेलं आहे ते बाहेर कुठे नसून आपल्या शरीराच्या अंतर्गत आहे. आणि शरीरात जे काही योग शक्ती, योग नाड्या आहेत त्या योग नाड्यांना शुद्ध करून जागृत करून त्या अवस्था प्राप्त करायच्या. कायाव्यूह, वेगवेगळ्या योग नाड्या आणि यांचे पासून वेगवेगळे जीन्स बनणं आणि त्याच्यात योगिक नाड्या म्हणजे त्याच्यातून जे काही ऊर्जेचे सोर्सेस प्राप्त होतात, साधकामध्ये येतात आणि ते स्थिर होतात. ते वेगवेगळे पुढचे स्टेप्स आले की पुढचे पात्र याच्यामध्ये आले. आपण पुढच्या सेशन मध्ये बाकीचे पात्र बघू. आमच्या योगस्तंभ साधकांनाही आपण माहिती पुरवत आहात, त्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे. आपले गुरु इतके श्रेष्ठ आहेत की त्यांनी ही आपल्याला दृष्टी दिली आणि त्यांनी आपल्याला हे समजावून सांगितलं, म्हणून आपल्याला त्याच्याबद्दल ज्ञान आहे. अन्यथा साधना लोप पावल्यामुळे हे जे वरचं कथा आहेत याच रूढ अर्थाने समाजात चालत आहेत आणि त्यावरून आपला वैदिक परंपरा जी आहे ती नष्ट झाल्यासारखी वाटते. पण वास्तविक पाहता वैदिक परंपरा ही अतिशय शास्त्रीय परंपरा आहे. या रूढ अर्थापेक्षा जो आतील अर्थ आहे, गर्भ अर्थ आहे, तो समजण्याकरिता साधना साधकांना करणं आवश्यक आहे. साधनेशिवाय नाही. साधना करण्यासाठी प्रत्येकाने स्वतःला, स्वतःच्या शरीराला 1 तास द्यावा. शरीर हे साधकाचं जीवन जगण्याचं उपकरण आहे आणि हे जीवन जगण्याचं उपकरण 100 वर्ष त्याला टिकवायचं आहे. 100 वर्ष माणसाचं आयुष्य आहे. आता एखादी छोटी कार घेतली किंवा काही एखादा इक्विपमेंट घरामध्ये आणलं, त्याची साफसफाई आपण रोज करतो, मेंटेनन्स हे करावंच लागतं. परंतु ईश्वराने साधकाला दिलेल्या शरीराचं मेंटेनन्स मात्र करत नाही. हे किती आवश्यक आहे. साधना करणं, साधना हे मेंटेनन्स आहे शरीराचं. हे प्रत्येकाने करावं, हेच आमच्या साधक मित्रांना सुचवावं असं वाटतं. धन्यवाद. आता प्रार्थना आपण म्हणू. सहनो भुनक्तु सह